आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण पनवेल या ठिकाणी आहोत आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं 31 मे रोजी उद्घाटन होणार आहे। सर, कुठले कुठले मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि कुठल्या कुठल्या मान्यवरांच्या आज शुभ हस्ते उद्घाटन? तुम्हाला शिवसेना उपनेते आपले बबन पाटील यांनी त्याबद्दल माहिती दिली। ते अनंत गीते साहेब हे तर नेता म्हणून या उद्घाटनाला असणारच आहेत, परंतु तरी देखील उद्या संध्याकाळपर्यंत कन्फर्म होईल उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब कोण येणार असतील ते। आणि तरी देखील कोणी येवो न येवो तरी देखील शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेची एकदा उद्धव साहेबांचा एकदा आशीर्वाद मिळाल्यानंतर तिथे कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव नाही, काही नाही, ते जोरदारपणे तिथे उद्घाटन होईल आणि जोरदार आणि प्रचंड संख्येने होईल। आणि यासाठी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांनी मेहनत घेऊन 3 दिवस सतत ग्रामीण भागापासून ते पनवेल शहर, पनवेल नगर महानगरपालिकेचा भाग जो आहे त्या भागामधून सुद्धा सगळ्या सैनिकांचे मीटिंग कंप्लीट केलेले आहेत। त्यामुळे त्याचा निर्णय तुम्हाला त्याचं प्रगतीकरण 31 तारखेला दिसेल। याबद्दल सर, किती जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे? कुठल्या परिसरात? अशी संख्या नाही सांगू शकत, परंतु तरी देखील जवळजवळ 1,500 ते 2,000च्या वरती लोक हजर असतील आरामात। म्हणजे हे मी सहज बोलतो, बाकीचं असेल। त्यासोबतच बातचीत करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना गाडर मॅडम देखील आहेत। मॅडम, मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, कशा प्रकारची तयारी चालू आहे, काय सांगताय? आपल्या पक्षाच्या वाढीसाठी, संघटन वाढीसाठी आपण आता नवीन जिल्हा प्रमुख नियुक्ती केलेले आहेत। त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख आणि आपले महानगर प्रमुख असा आपण थोडासा फेरबदल केलेला आहे। कारण पक्षाला कुठेतरी मरगळ आली होती आणि नवीन ऊर्जा, नवीन ताकद, नवीन स्फूर्ती देण्यासाठी आपण पक्ष संघटनेमध्ये बदल केलेला आहे। आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की आता पुढचे येणारा काळ हा सेनेचा असेल आणि शिवसेना पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरणार आहे। मॅडम, आपल्यावर देखील मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आपल्या माध्यमातून किती परिसरातील नागरिक आणि किती महिला किंवा नागरिक या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार? आपल्याकडे 3 कार्यकारिणी आहेत, पुरुष कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी आणि युवा सेना। आम्ही तिघांचं जर आपण बेरीज केली तर आपल्याकडे 1000च्या वर पदाधिकारी आहेत। तर नक्कीच आपल्याकडे 2000 लोक हे उतरतील। आपल्या परिसरातील नागरिकांना काय आवाहन करतात? मी सर्वांचं आवाहन करेल की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे, जेणेकरून आपल्या शिवसेनेची ताकद ही विरोधकाला दिसून येईल। धन्यवाद। गेली अनेक वर्ष मी मुंबईत काम करतोय आणि या भागामध्ये मला येऊन 3-3.5 वर्ष झालं। मुंबईच्या धर्तीवरती इथल्या शाखा उभ्या राहाव्यात, इथे पक्ष त्या पद्धतीने कामकाज करावा यासाठी जाते मी लक्ष देणार आहे। आणि मुंबईची शाखा म्हटल्यानंतर एक न्याय मंदिर असतं, त्या न्याय मंदिरचा दर्जा इथे आमचं आता मध्यवर्ती कार्यालय जे होणार आहे त्या ठिकाणी दिलं जाईल। सर्व प्रकारचे प्रश्न जे आहेत, म्हणजे आपण पाहतो की महानगरपालिकेच्या माध्यमात असू दे, इव्हन शाळेच्या आता ॲडमिशनसाठी लोकांची रीग लागलेली आहे, हे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी सोडवला जाईल। येणारा माणूस कसाही असला तरी जाताना तो हसत जाईल, हे आपल्या सर्व शिवसैनिक आणि आमचे पदाधिकारी बसतील। त्यासोबतच आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ज्यांची नियुक्ती आता जिल्हा अध्यक्ष म्हणून झालेली आहे, सर सर्वप्रथम तुमचं आदर्श न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो आणि निवड झाल्याबद्दल तुमच्या शुभेच्छा देखील देतो। का मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे, आपली कशा प्रकारची तयारी आहे, काय सांगता? मध्यवर्ती कार्यालय हे आमचं फार आधीचं स्वप्न होतं, ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते आता साकार होत आहे। 31 तारखेला त्याचं उद्घाटन आहे। त्याच्यासाठी आमची जय्यत तयारी आम्ही 3 दिवसापासून लागलेलो आहोत आणि कमीत कमी 2,500 लोक आम्ही जमा करू शकतो तिथे आणि कार्यालयाचं जोरात उद्घाटन होईल। सर, नागरिकांना काय आवाहन करता? तर नागरिकांना आवाहन करतो, आमचं हे जे न्याय मंदिर आम्ही सुरू करत आहोत तर जास्तीत जास्त लोकांना आम्ही न्याय देऊ, याच्यासाठी लोकांनी आमच्या कार्यालयात येऊन प्रयत्न करावा आणि आम्ही खरंच त्यांची सेवा करू। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्या कार्यालयातून काम करू। तर पाहायला गेलं तर पनवेल परिसरामध्ये विविध प्रश्न आहेत, प्रश्न सोडवण्यासाठी आपली जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। आपण जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर कुठले कुठले प्रश्न आढळलेले आहेत आणि ते कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न असणार? पनवेलमध्ये तुम्ही पाहता आता जवळजवळ 20 वर्ष काय काम चाललंय, आपल्याकडे एक रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही आहे। सगळे प्रश्न आम्ही आमच्या हातात घेऊन तडीस लावायचा प्रयत्न करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आयुक्तांना पत्र देऊन आम्ही त्यांची मीटिंग मागितली होती, ते आमचा प्राणी प्रश्न वगैरे बरेचसे प्रश्न होते, पण त्यांनी आम्हाला वेळ नाकारला
आणि त्यांची मीटिंग आहे म्हणून सांगितलं. बघू, आम्ही पुढे प्रयत्न करत राहू आणि तसे त्यांचा पण पाठपुरावा करू. त्या ठिकाणाहून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. आत्ताच जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं ब्रीद वाक्य आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. त्याप्रमाणे लोकांना न्याय मिळण्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन करत आहोत. आणि मी जनतेला आपल्या आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण शिवसैनिक आणि इतर सुद्धा ज्यांना ज्यांना बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील व इतर सर्व मंडळी असतील आमच्यासोबत काम करणारे, त्यांच्यावरती आपण प्रेम करणारे मंडळी असतील, त्यांनी सर्वांनी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण आवर्जून उपस्थित राहा. आपला चांगल्या प्रकारे पाहुणचार केला जाईल हीच आपल्या आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. आता बघा, इंदोरला बाळासाहेब ठाकरे पनवेलला राहायचे आणि पनवेलमध्ये शिवसेनेचं कार्यालय आहे. उद्धव साहेबांची खंत होती का पनवेलमध्ये आपण आता कार्यालय का काढू शकलो नाही, का केलं नाही. का शिवसेना प्रमुखाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्या शताब्दी वर्षानिमित्त आम्ही ठरवलंय उद्धव साहेबांना एक पनवेलमध्ये चांगलं कार्यालय भेट देण्याचं. तो दिवस आहे 31 तारखेला. नवीन बिल्डिंग आहे, आत्ताच त्याचं बांधकाम झालेलं आहे. नितीन गावडनी त्याची सगळी सजावट केलेली आहे. आपल्याला तो कार्यालय बघायला मिळेल आणि आम्ही शिवसेना प्रमुखांची इच्छा पुरी करतो. जो आम्हाला शिवसैनिक म्हणून आज फार आनंद होणार आहे. काही 31ला ते कार्यालय तिथे सुरू होणार आहे. पण सर्व पक्षाची कार्यालय होती. तुम्हीच पत्रकार विचारत होते, पण या ना त्या कारणाने ते झालं नाही. बबन पाटलाचा जिल्हा प्रमुख बबन पाटील त्याच्या कार्यालयामध्ये लोकांना बोलवायचा. दीपक निकमचं आता कार्यालय ते तिला तिकडे बोलवती. शिरीष घराचं कार्यालय होते ते तिकडे बोलवते. पण पक्षाचा हक्काचा शिवसैनिकांचा हा घर आम्ही तयार केलेला आहे आणि तो 31 तारखेला उद्धव साहेबांना आम्ही अर्पण. माझा लास्ट प्रश्न असा आहे, शिरीष गरज यांनी आपल्यावर टीका केलेली आहे की हे जाणीवपूर्वक आपण आमचं पद काढलेलं आहे. अहो, माझंही पद काढलं होतं त्या शिरीष घराताना माहीत आहे ना. पक्षाचा हा विषय आहे. पद काढणं नाही, पदावर नवीन लेखक ज्या पद्धतीने आता मानव जास्त दिवस झाले का भाकरी. आता का अधिकार मला नाही, अधिकार यांना नाही. ते साहेबांना नेमतात कोण? जिल्हा प्रमुख हा पद नेमतो कोण? उद्धव साहेब. ते बोलतात मी उद्धव साहेबांना भेटणार आहे. भेटू द्या ना. उद्धव साहेब सांगतील का आम्ही नाही त्यांना काय सामनामधून एखाद्या पदाधिकाऱ्याची आमच्या नियुक्ती ही सामन्यामधून होतो आणि ती उद्धवजींच्या आदेशानुसार होतो. आम्ही काय इथे पत्र लिहून का त्यांना पदावरून काढलेलं नाही. 4 पदाधिकारी आता नेमल्यात, त्यांच्या नेमणुका आल्यात. बाकी कोण काम करतो ना करतो या सगळ्या संघटनेचं. आता काँग्रेसचा अध्यक्ष बदलला ते का नाही विचारत तुम्ही? महेंद्र गरजला बदलला, सुदाम पाटलाला बदललं ना काल परवा. हे सगळ्या पक्षामध्ये ते चालतं. ते आमच्या पक्षामध्ये आहे, वेगळं काहीच नाही. त्या कट रचून फट रचून हे काही नाही हो. पक्षप्रमुख ओपन आमचा निर्णय आहे शिवसैनिकांचा. ना आम्ही बैठक घेऊन का जिल्हा प्रमुख निवडला जात नाही. ही पद्धत नाही शिवसेनेत आदेश मानला जातो. आदेशाने नियुक्ती झाले तशी दीपक निकमची नियुक्ती झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता काम करणार आहे. काल तलोजाला मिटिंग झाली. दीपक निकम खुर्चीवर बसले होते, उपजिल्हा मी समोर बसलो होतो ऐकायला. काय बोलतात नवीन जिल्हा प्रमुख, काय सांगतात लोकांच्या कशा समस्या सुधारणार हे काम करायची. आम्ही शिवसैनिक म्हणून आमची पहिला 56 वर्षापासून काम करतो या सगळ्या दलदलीतून. तुम्ही पत्रकार बोलता कर्जत ते मातोश्री पनवेल आहेत ना, हे सगळ्या काम करताना अडी अडचणी येतात. कोणी त्या पदावर बसण्यासाठी कायमचा आलेला
नाही उद्या निकम साहेबांचा हो निकम साहेबांचं काम नाही आवडलं तर निकम साहेबांचा बदली होणार. ते जाऊन भेटतील. माझी काय चूक झाली ते भेटणारच तसे. 8 नगरसेवक एक माणूस निवडून नाही पक्ष निवडून आणले. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.